नमस्कार. आज आपण पोश्चरल अवेअरनेस याविषयी माहिती घेण्यासाठी इथे एकत्र जमलेलो आहोत. आपण छोटीशी प्रार्थना करू आणि मग आजच्या विषयाला सुरुवात करू. सगळे ताठ बसा. ओंकार आणि प्रार्थना. दीर्घ श्वास. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. सगळ्या विद्यार्थ्यांचं, सगळ्या साधकांचं आणि योग कवचच्या सगळ्या आमच्या साधकांचं अगदी मनापासून मी इथे स्वागत करतो. वेगवेगळे विषय आपण योग कवच मध्ये पाहिले होते. त्याचे सगळे व्हिडिओज मला खात्री आहे YouTube वर आहेत, ते तुम्ही बघत आहात, त्यानुसार फॉलो करता आहात, साधना करता आहात. साधना करतो तो साधक आहे. सगळे विद्यार्थी, सगळे साधक निरामयच्या संपर्कात आहेत आणि कुठल्या ना कुठल्या परिस्थितीत, कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने आमच्याशी जोडलेले आहेत. असेच जोडलेले राहा. एक विशेष शृंखला आजपासून आपण पुन्हा सुरू करतो आहोत की जी रोज नसेल, पण तरी सुद्धा या महिनाभरामध्ये आपण वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे कार्यक्रम तुमच्यासाठी आयोजित केलेले आहेत. त्याच्यामध्ये आज जो विषय आहे तो आहे पोश्चरल अवेअरनेस. अतिशय महत्वाचा असा विषय आहे, अतिशय आवश्यक असा विषय आहे. आणि त्या विषयापासून सध्या या पॅन्डेमिक मध्ये, या महामारीमध्ये जे काही नोकरी आणि शिक्षण या दोन गोष्टींवर जे संकट आलेलं आहे, त्याच्या बरोबरीने आपले सगळे विद्यार्थी लोक, आपले सगळे लहान मुलं, आपले सगळे सॉफ्टवेअर मधले किंवा अन्य कंपनीज मधले कर्मचारी घरामध्ये बसून, नुसते बसून नाही तर काही ना काहीतरी काम उद्योग करत आहे. मुलांचा स्क्रीन टाइम वाढलेला आहे. मोबाईल त्यांच्या हातात असतो म्हणून आम्हाला मिळत नाही अशी तक्रार पालक करतात. इतका त्यांच्याकडे तो मोबाईल जास्त वेळ आहे. त्याच्याबरोबर लॅपटॉप आहे, कम्प्युटर आहे आणि तिथे बसण्याचा अवधी वाढलेला आहे. त्यामुळे आजच्या विषयाचं एक आपण असं म्हणूयात की नेमकी आवश्यकता, नेमका त्याचं महत्व हे आजच्या पॅन्डेमिकला अनुसरून पण आहे, पण एरवी सुद्धा आहे. आपण विषयाला सुरुवात करू. म्हणजे आज जो विषय आपण ठरवलेला आहे पोश्चर विषय, त्याचा संबंध इतर गोष्टींशी कसा आहे आणि या महामारीशीही संबंधित कसा आहे हे आपल्या ध्यानात येईल. आपल्याला व्यवस्थित लक्षपूर्वक ऐकायचं. स्लाइड्स मी आपल्याला दाखवेल. शांतपणे सगळ्या स्लाइड्स आपण व्यवस्थित पाहायच्या आणि त्यानंतर स्वतःच्या जीवनामध्ये हा विषय तत्काळ उतरवायचा. याचं टेक्निक, याचं रहस्य आज मी सांगून टाकणार आहे तुम्हाला. त्यामुळे पूर्ण तासभर तुम्ही माझ्या समोर एक चित्ताने बसलं पाहिजे. कुठलं तरी काम करता करता आपल्याला ऐकायचं नाही. काहीतरी वेगळ्या विषयात बिझी आहोत आणि इकडे फक्त कान आहेत असं न करता तन मन सगळं पूर्णतः बुद्धी या विषयाशी एकरूप करा, केंद्रित करा. आपण विषयाला सुरुवात करूया. विषयाचं नाव तुम्हाला माहिती आहे, पोश्चरल अवेअरनेस. शरीर स्थितीबद्दलची सजगता. का विषय घ्यावा लागला? कारण अशा प्रकारची
जी सजगता आहे, जो अवेअरनेस आहे, तो ढासळत चाललेला आहे आणि त्यासाठी आपल्याला मुद्दाम हा विषय मांडावा लागतो. लहानपणापासून आपण एवढंच ऐकत आलेलो आहोत की अरे बाळा ताठ बस. मुलांना आपण सांगत असतो ताठ बस. ताठ बसणं म्हणजे नेमकं काय आहे? त्याच्या मागे अनाटॉमी काही आहे का विशेष? त्या ताठ बसण्यावर अजून काही गोष्टी अवलंबून आहेत का? आणि ताठ बसण्या व्यतिरिक्त सुद्धा उभं राहणं असेल, चालणं धावणं असेल, पुढे मागे वाकणं असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा काही शास्त्र आहे का? आज माहिती करून घ्यायचं. विस्तृत माहिती अजूनही उपलब्ध आहे. अभ्यास करण्यासारखी आहे, किंबहुना प्रत्येक व्यक्तीने हा अभ्यास करावा. ज्या व्यक्तीला स्वास्थ्य हवं आहे त्या व्यक्तीने हा अभ्यास करणं नितांत गरजेचं आहे. ही आवश्यकता मी मुद्दाम पुन्हा पुन्हा अधोरेखित करतो की काहीतरी मला माहिती आहे म्हणून तुम्हाला सांगायचं म्हणून या विषयाचं आयोजन नाही. तर प्रत्येक तुम्ही मूल असा अगदी 10-12 वर्षांचं, ते अगदी युवा असा किंवा प्रौढ असा, स्त्री पुरुष असा किंवा अगदी म्हातारे असा, वृद्ध असा, तुमच्या सगळ्यांसाठी या विषयाची आवश्यकता नितांत आहे हे मी सुरुवातीला सांगतो. त्यामुळे आता सुद्धा तुमच्या घरात मुलं असतील, वृद्ध बसलेले असतील, कुठे इकडच्या तिकडच्या खोलीमध्ये असतील, त्यांना बोलवा आणि जे सांगितलं जातंय ते कान देऊन ऐकू दे. मला खात्री आहे हे सगळं ऐकल्यानंतर, केवळ ऐकल्यानंतर नाही, ऐकून धारण केलं आणि धारण केल्यानंतर प्रत्यक्ष आचरणात आणलं, इम्प्लिमेंट केलं, तर 50-60% व्याधी केवळ आजच्या तुमच्या ध्यानपूर्वक ऐकण्यामधून बऱ्या होऊ शकतील. कुठल्या व्याधी? सांगणार आहे. विषयाचं नाव आहे वैद्यक योग. त्यातून निर्माण होणारा पोश्चरल अवेअरनेस किंवा करेक्शन आणि जीवनशैली. मुख्य विषय आहे जीवनशैली. वारंवार आम्ही जे आपल्याला सांगतो ते म्हणजे योग करा नव्हे, योग जगा. एवढीच दृष्टी समोर ठेवून आम्ही सगळ्यांना हा विषय समजवतो आहोत. मेडिकल योगाच्या माध्यमातून काम करतो आहोत. आपण पुढे जाऊ, विषयाला सुरुवात करू. अतिशय महत्वाचा भाग पहिला प्रथम सांगतो. आपले जे जुने ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की वैद्यशास्त्रोक्त विधीनाम क्रिया कुर्वित यत्नतः कुर्यात योग चिकित्सांच सर्व रोगेषु रोगवित. अर्थ मुद्दाम आपल्यासाठी थोडक्यात करून लिहिलेला आहे. पुरातन वैद्यक शास्त्र आणि आधुनिक वैद्यक शास्त्र हे दोन्ही, लक्षपूर्वक ऐका, हे दोन्हीही ज्या व्यक्तीला माहित आहे, केवळ माहिती आहे नाही, त्याला इम्प्लिमेंट करता येतं, ओनली इन्फॉर्मेशन असं नाही, तर इम्प्लिमेंटेशन सुद्धा ज्याला करता येतं अशाच व्यक्तीला योग शिकवायला परवानगी आहे. आपल्या ऋषीमुनींनी ही परवानगी त्यांनाच दिली होती ज्यांना शरीरशास्त्र समजतं. काही काही लोक हिंदी वाले आहेत, लक्षपूर्वक पहा, ध्यान से आप देखिए. पहला ही सूत्र ऐसा है कि जिस व्यक्ति को आयुर्वेद का थोड़ा भाग और मॉडर्न मेडिसिन का थोड़ा भाग जो ठीक ठीक जानता है, सिर्फ इंफॉर्मेशन से जानकारी नहीं, इम्प्लीमेंटेशन कर सकता है, वही व्यक्ति योग्य है, पात्र है योग सीखने को और सिखाने को. योग शिक्षक इसमें मैं नहीं ले रहा हूं. आपको अगर योग सिखाना है और उपचार के तौर पर सिखाना है तो आपको शरीर शास्त्र में अच्छी गति होना अति आवश्यक बात है. तो ऐसा व्यक्ति अगर आपके आसपास है तो उसको ढूंढिए. उस व्यक्ति को पूछिए जिसके पास से आप योग सीख रहे हो, क्या आप शरीर शास्त्र जानते हो? ये उसको पूछना आवश्यक है. आपको अवेअर होना है. माहितीचा अधिकार असतो ना आपल्याकडे, तशी माहिती तुम्ही त्यांच्याकडून घ्या. तुम्हाला शरीरशास्त्र माहितीये का? असं म्हणू शकतात, हो हो आमचा तो विषयच आहे. मग नेमकं त्याला म्हणायचं हे माझे एक्सरे, हे एक्सरे मला समजून सांग पाहू, हे माझे MRI ते मला समजून सांग पाहू. हेच आवश्यक होतं. आमच्या गुरूंनी अतिशय महत्वाचं काम केलं की एक्सरेज वाचता यायला हवेत, त्याच्याबरोबर रिपोर्ट्स, ब्लड रिपोर्ट समजायला हवेत, व्यक्तीचं परीक्षण करता यायला हवं, व्यक्ती दिसतो कसा, उभा कसा राहतो, बोलतो कसा, याच्यावरून डायग्नोसिस करता यायला हवं आणि मगच त्याला योग कसा द्यायचा आहे हे समजून सांगता यायला हवं.
प्रिस्क्रिप्शन औषधांचं असतं, डिस्क्रिप्शन योगाचं असतं. ध्यान से सुनिए, सिर्फ प्रिस्क्रिप्शन नहीं, कोई डॉक्टर के पास अगर आप जाओगे तो वो लिख के देता है औषधियों का नाम, डिस्क्रिप्शन नहीं होता, वो सिर्फ प्रिस्क्रिप्शन है। लेकिन योग थेरेपिस्ट एक ऐसा व्यक्ति है जो पहले उचित डायग्नोसिस करेगा, उसके बाद प्रिस्क्रिप्शन देगा, उसके बाद वही प्रिस्क्रिप्शन डिस्क्राइब करेगा, डिस्क्रिप्शन भी उसके पास है, जिसको शरीर शास्त्र का उत्तम उचित आधार है। तो इस बात को सबसे पहले स्लाइड में मैंने आपके सामने रखा है। वैद्यक योग की कंसेप्ट, इसके बाबत आप सबको जागना है, सगळ्यांनी जागृत व्हावं याविषयी. नुसता योग नाही, योग करणं नाही, योग जगणे आणि त्यासाठी तो शरीरशास्त्रीय आधारावर शिकून घेणं. त्यामुळे पोश्चरल अवेअरनेस आपल्यात यायचा असेल तर शरीरशास्त्राचं यथार्थ ज्ञान हवं, की नाड्या सुद्धा समजाव्यात कशा आहेत, त्रिदोष सुद्धा समजावेत कसे आहेत, सप्तधातू सुद्धा समजावेत कसे आहेत, आणि त्याबरोबर शरीरातले मसल्स कसे काम करतात, त्याचं ओरिजिन, इन्सर्शन, अटॅचमेंट कसं आहे. मला हात वाकवायचा असेल किंवा माझा खांदा दुखत असेल किंवा माझ्या कमरेत दुखत असेल तर चकत्या कशा आहेत, लिगामेंट्स कसे आहेत, मसल्स, बोन्स आणि सगळ्या जॉईंट्स कसे आहेत, हे सगळं या व्यक्तीला समजायला हवं. तर असा व्यक्ती तुम्हाला उत्तम पोश्चरल अवेअरनेस देऊ शकतो आणि फटाफट दुरुस्त करू शकतो. आणि अवेअरनेस असेल तर समजून सांगता येतो विषय, नाही तर फक्त सांगावं लागतं की मी करतो बघा, आणि नुसतं बघा नव्हे, एक प्रकारची कवायत, एक प्रकारचं प्रदर्शन मी दाखवतो, करून दाखवतो, तुम्ही केवळ टाळ्या वाजवा. एवढाच योग दुर्दैवाने आपल्याकडे उरलेला आहे. हे चित्र बदलण्यासाठी आम्ही कंबर कसलेली आहे. योग म्हणजे प्रदर्शन नाही, योग म्हणजे आत्मदर्शन. आणि आत्मदर्शनाची सुरुवात या स्थूल शरीरापासून होते. आणि खडानखडा त्याची माहिती असेल तर आत्मदर्शनाचा रस्ता मोकळा होऊन जातो, हे सुद्धा लक्षात असू द्या. तो सिर्फ प्रदर्शन नहीं है, आत्मदर्शन के लिए योग है. तो आत्मदर्शन करने से पूर्व शरीर का दर्शन अच्छा होना चाहिए, किसी और को नहीं, मेरा मुझको दर्शन. सदगुरु जी आपको सबको मालूम होगे ही, वो कहते हैं कि इफ यू डू अ योगा that does not change the pattern of energy within you, that does not change the pattern of energy within you, I would say don't waste your time on it. वेळ वाया घालवू नका कवायत करण्यामध्ये. इकडे सकाळी सकाळी व्यायाम करायचा आहे, सकाळी सकाळी योग करायचा, आणि दिवसभर आपण अस्वस्थ, अशांत, बेचैन राहायचं, दुसऱ्यालाही चिडचिड करवायची, दुसऱ्याचंही मन प्रक्षुब्ध करायचं नाही. एक विशेष एनर्जी पैटर्न प्रत्येक शरीराच्या मध्ये असतो. हर एक व्यक्ति का एक अलग एनर्जी पैटर्न है, और वो पैटर्न अच्छा रहे इसलिए ये जो स्थूल देह है उसको यथोचित रखना है, आगे पीछे उसको बेंड करना है, शरीर को ट्विस्ट करना है, ताकि एनर्जी पैटर्न सुंदर हो जाए शरीर का. और ये पैटर्न हमें महसूस हो जाए कि पहले मेरी भावनाएं ऐसी थी, मेरा स्वभाव ऐसा था, मेरी जो फीलिंग्स थी वो ऐसी थी, अब ऐसी बदल गई है, अब मैं खुश हूं, अब मैं आनंद में हूं. ये दिन ब दिन बढ़ने वाला अनुभव है. अगर ये करना है तो पोस्चरल अवेयरनेस और मेडिकल योग से गुजरना होगा आपको, शरीर को समझना होगा आपको, फिर हम अंदर झांक सकते हैं. ये नहीं होता तो सद्गुरु के साथ मैं भी आपको कहूं की जीवनातला व्यर्थ वेळ घालू नका. या विषयावरती तुमचा वेळ व्यर्थ जातोय, केवळ टाळ्या मिळवणे, केवळ जास्तीत जास्त लाईक्स मिळवणे, केवळ व्हॉट्सअप वरती जास्तीत जास्त प्रसिद्धी पावणे, इथे योग मर्यादित नाही. आत्मदर्शन हे त्याचं उद्दिष्ट आहे आणि तुमच्या जीवनात उतरवणं हे उद्दिष्ट आहे. हम योग थेरेपी सिखाते हैं. योग 1 घंटे का उपचार है और 23 घंटे का आचार है. जब तक वो इंप्लीमेंट नहीं होता, जब तक बिहेवियरल पैटर्न चेंज नहीं होता, तब तक योग जिए नहीं, सिर्फ योग किया. तो डूइंग नहीं है, बीइंग है. करना नहीं है,
होना है, ताकि वो जीवन शैली में उतर जाए। तो 1 घंटा करे और 23 घंटे उसी में ही रहे, उसी मनोदशा में रहे। और क्या रहना है, कैसे रहना है, संतुलित, बैलेंस्ड रहना है। बस ये सूत्र है आज के विषय का। देखिए, चित्र दिख रहा है आपको, पैटर्न ही ऐसा है हमारे जीन्स में कि छोटा बच्चा बिल्कुल सीधा ही बैठता है, सीधा ही बैठता है, उसकी पीठ रीढ़ की हड्डी बिल्कुल सीधी ही है, शारीरिक संतुलन उसमें है ही। धीरे धीरे हम उसको गवाते नहीं, या ऐसे कहे कि हमको उचित मात्रा में उचित प्रकार से प्रशिक्षण मिलता नहीं, इसके वजह से हम पोस्चर खोते हैं। तो बढ़ते हैं पोस्चर की तरफ। पोस्चरल अवेयरनेस इज इक्वल टू गुड health. Good posture is the most important thing of all structural and functional disorders. ठीक से सुनिएगा, स्ट्रक्चरल और फंक्शनल, रचनात्मक किंवा कार्यात्मक दोन्ही प्रकारची वैगुण्य दूर करण्यासाठी पोस्चरल अवेअरनेस नितांत महत्वाचा आहे. तुम्ही म्हणाल मला डायबिटीस आहे, मला कोलेस्ट्रॉल आहे, मला डायजेस्टिव्ह सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे, मला कुठला मणक्यांचा किंवा संधींचा प्रॉब्लेम नाहीये, मग पोस्चरल अवेअरनेसची गरज काय? तर विषय तसा नाहीये. विषय सुद्धा समजून घ्यायचा. विषय कसा समजून घ्यायचा की माझी छाती, माझं पोट हे हाडांचंच बनलेलं आहे, स्नायूंचंच बनलेलं आहे, त्याच्यात संधी पुष्कळ आहेत आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये आत अवयव ठेवलेले आहेत वेगवेगळे. अंदर बहुत ही इंपॉर्टेंट वाइटल ऑर्गन्स छिपे हैं, काम कर रहे हैं. अगर ऊपर का पोस्चर ठीक नहीं है तो अंदर, मतलब ये पैकेजिंग है, अगर बॉक्स अच्छा नहीं है तो अंदर की जो वस्तु है बहुत इंपॉर्टेंट है, बहुत वैल्यूएबल है, वो अच्छी नहीं टिकेगी. तो ऊपर का बॉक्स भी अच्छा दिखना चाहिए और अच्छा होना भी चाहिए. हम क्या करते हैं, अच्छी पाउडर लेके आए, अच्छी क्रीम लेके आए, अच्छी लिपस्टिक लेके आए, अच्छा ये वो सब किया, वो मेकअप का सामान है, मेकअप नहीं. शरीर का ढांचा वो अच्छा दिखना चाहिए कि मैं अगर खड़ा हूं तो उसको कहे आदर्श खड़ा होना. उभं राहण्याची आदर्श पद्धत, बसण्याची आदर्श पद्धत, पुढे वाकण्याची आदर्श पद्धत, मागे वाकण्याची आदर्श पद्धत, झोपण्याची सुद्धा आदर्श पद्धत योग शिकवतो. आणि आपण ती लक्षात ठेवून रात्री त्याचा अवलंब केला पाहिजे. याला पोस्चरल अवेअरनेस असं म्हणायचं. आणि तो जर असेल यथोचित तर तुमच्या व्याधी स्ट्रक्चरल असोत किंवा फंक्शनल त्या बऱ्या होणारच होणार. इसलिए शरीर की स्थिति जान लेना आवश्यक बात है. जानना यानी अवेयरनेस नहीं है सिर्फ, अवेयरनेस यानी प्रोग्राम्ड इंटेलिजेंस, अर्थात संस्करण, जो कंप्यूटर में प्रोग्रामिंग होता है और उसके बाद उस प्रोग्रामिंग के अनुसार कंप्यूटर चलता है. तो सिर्फ जान लिया, मैं जानता हूं, वो जानना नहीं है, वो मानना है सिर्फ कि हाँ मुझे मालूम है कि सीधा बैठना होता है. लेकिन अगर पूछे कि कैसे, तो वो बताएगा कि ऐसे. तो ऐसे मतलब क्या, कौन सी हड्डी है, कौन सा मणका है, स्पाइन कैसे रखा है, ये सारे चीजों का अनुभव लेना, प्रोग्रामिंग कर देना जीन्स के ऊपर, ताकि हम तो ठीक ठीक बैठे और शरीर को ठीक रखे ही, अपना व्यक्तिमत्व भी सुधारे और दूसरों का व्यक्तिमत्व कैसे सुधारे इसकी अनुभूति के हिसाब से जानकारी रखे. ये सब आपको भी जानना आवश्यक है. तो कैसी श्रृंखला है, प्रथम उपचार, उपचार घ्यायचे, शरीरावर करून घ्यायचे की असं आसन आहे, असं स्ट्रेचिंग आहे, मग हळूहळू ते लक्षात ठेवत आचार बिहेवियर आपला बदलायचा. बिहेवियर बदलल्यानंतर, शरीर उत्तम स्थितीत राहिल्यानंतर हळूहळू विचार सुद्धा, प्रोग्रामिंग सुद्धा अशा प्रकारे व्हायला लागतं की संस्कारांमध्ये ते रूपांतरित होतं. संस्कार दाखवावे लागत नाही. मनुष्य उभा राहिला, मनुष्य वाकला, मनुष्य काम करतोय, बसतोय, की त्याच्या बॉडीवर झालेले, मेंदूवर झालेले संस्कार, प्रोग्रामिंग हे आपोआप लक्षात येतं. म्हणजे जेव्हा आम्ही डायग्नोज करतो तेव्हा आम्ही आधी पाहतो की संस्करण कसं झालंय, प्रोग्रामिंग कैसे हुआ है इस व्यक्ति के ऊपर, ये पहले हम देखते हैं. प्रोग्रामिंग ही गलत होता है, इसकी वजह से उसके गर्दन में दर्द है, पीठ में दर्द है, कमर में दर्द है, उसको हार्ट प्रॉब्लम है, उसको डाइजेशन का प्रॉब्लम है, रिप्रोडक्टिव प्रॉब्लम्स भी इसी पोस्चरल अनअवेयरनेस होने की वजह से आते हैं.
तो सारे अगर निकालने हैं ना तो इस श्रृंखला से जाना है। पहले उपचार शुरू किए, फिर आचार, विचार और प्रोग्रामिंग संस्कार। ये श्रृंखला को आपको ध्यान में रखना है। अब कहाँ गलती होती है बघा, काय राहिलं, काहीच राहिलं नाही, बसणं, उभं राहणं, चालणं, पुढे वाकणं, मागे वाकणं, झोपणं, सगळीकडे आपण चुकत जातो आणि हळूहळू प्रॉब्लेम क्रिएट होतात। आता बघा, सगळं प्रात्यक्षिकाशी संबंधित आहे। उजव्या बाजूला जसं दिसतंय ना, मला खात्री आहे अर्ध्याहून अधिक लोक तशी बसलेली आहेत आता। काय झालंय याच्यामध्ये बघा, फक्त ताठ बसलेले नाहीत एवढं समजतंय, पण जर नीट पाहिलं आपण तर पाठीला एक विचित्र बाक आलेला आहे। मनुष्य जेव्हा उत्क्रांत झालेला आहे तेव्हा त्याला बुद्धिमत्ता सुद्धा प्राप्त झालेली आहे। हर व्यक्ति, हर प्राणी, हर पशु बुद्धिमान नहीं है, बुद्धि ही तेषाम अधिको विशेषः, ऐसा कहा है मनुष्यों के बाबत। उसको बुद्धि है तो क्यों लगी ये बुद्धि की आवश्यकता क्यों है? सिर्फ पैसा कमाने के लिए बुद्धि है? सिर्फ शिक्षण लेने के लिए बुद्धि है? नहीं, इस शरीर को ठीक रखने के लिए भी बुद्धि की आवश्यकता है। क्यों है? क्योंकि जब हम चतुष्पाद थे, चार पैरों पर चलते थे, दौड़ते थे, उसके बाद हजारों सालों के उत्क्रांति के बाद हम सीधे हुए, जमीन को लंबरूप हुए, परपेंडिकुलर हुए। जो शरीर का भार, वजन समझो 100 किलो था, वो चार पैरों पर 25, 25, 25 और 25 ऐसा डिवाइड होता था। लेकिन अब जब हम द्विपाद हुए तब ये भार, ये वजन जो है वो 50 केजीज 50 केजीज 50-50 किलो ऐसे डिवाइड हुआ। तो ये ज्यादा वजन हमारे घुटनों पर, हमारे पैरों पर, हमारे हिप जॉइंट के ऊपर आया है, और इसके वजह से जो हमारा स्पाइन भी है वो भी ग्रेविटी की तरफ सिंक होता है। तो एक है वो वजन और दूसरा है हमारा स्पाइन। इन दोनों चीजों का ध्यान रखने के लिए ही बुद्धि की आवश्यकता है। तो चतुष्पाद जब थे तब बुद्धि की आवश्यकता नहीं थी कि इस प्रकार से खड़े रहो, ये कहने की आवश्यकता नहीं थी। अब बताइए कि अगर आप फोर व्हीलर में प्रवास कर रहे हैं तो आपको सजग रहना होगा जब गाड़ी शुरू है। अगर गाड़ी एक ही जगह पर रुकी है तो आपको सजग रहने की आवश्यकता नहीं है, क्योंकि चार पहियों ने उस गाड़ी का जो वजन है वो बैलेंसिंग अपने आप करवाया है। लेकिन अगर टू व्हीलर है तो चलाते वक्त भी और जब चलाते नहीं हो आप तब भी आपको बैलेंसिंग आवश्यक है। क्यों? दो ही पहिए हैं। वैसे ही हमें दो ही पैर है, उन दोनों पैरों के ऊपर शरीर को बैलेंस करना है, यहाँ बुद्धि की आवश्यकता है। और अगर इसकी सीख नहीं मिलती तो व्यक्ति कैसा भी उठता बैठता चलता है और प्रॉब्लेम्स उसको आ जाते हैं। तुम्ही पाहिलत का कुत्र्याला कुबड आलेलं आहे, असं पाहिलत तुम्ही? किंवा गायीची कंबर दुखतीये खूप जास्त, किंवा एखादी म्हैसला स्पॉन्डिलायटिस असल्यामुळे तिच्या समोरच्या पायात मुंग्या येत आहेत, आपण पाहिलंय? किंवा एखादा प्राणी समोर उभा आहे आणि चक्कर येऊन पडला, का होत नाही असं? कारण त्यांना बुद्धिपूर्वक शरीराची धाटणीची गरजच नाही। त्यांची धाटणीच अशी आहे की त्यांना ती टिकवायची नाहीये, ती आपोआप टिकणार आहे। पण आपल्याला मात्र ऍडव्हान्टेज काय आहे? उत्क्रांतीच्या टप्प्यात आपण सगळ्यात पुढे आहोत, सगळ्या पशूंपेक्षा, आणि त्यामुळे बुद्धी ही तेषाम अधिको विशेषः ती असल्यामुळे लंबरूप शरीर टिकवणं आणि ते लंबरूप छान ठेवूनच मग पुढे मागे वाकणं आणि आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्वतःची उत्क्रांती करणं, प्रगती करणं, हे आपल्याला साधायचंय आणि कुठल्याही व्याधी होऊ द्यायच्या नाहीयेत। म्हणून बुद्धी नितांत महत्वाची। आता याच्यामध्ये जर अवेअर नसाल तुम्ही तर शरीर आपोआप ग्रॅव्हिटीकडे सिंक होणार। अवेअर असाल तर डावीकडे दाखवल्याप्रमाणे कणा जमिनीला लंबरूप ठेवा। या कणा जमिनीला लंबरूप ठेवण्यावर बुद्धिमत्ता अवलंबून है। मला वाटतं लक्षात येतंय। इसी बुद्धि के उपयोग से आपको रीढ़ की हड्डी सीधी रखनी है, और रीढ़ की हड्डी हमेशा स्थिर रखोगे और स्टेडी रखोगे और एकदम सीधी रखोगे तो बुद्धि और भी उत्क्रांत होती जाएगी। क्यों? क्योंकि इसी एक अवस्था में हृदय का चलन वलन अच्छा होता है और उसके बाद ब्रेन की तरफ, मस्तिष्क की तरफ खून का बहाव
ठीक ठीक पहुंचता है। और भी बहुत सारी बातें हैं, बहुत डिटेल है। इतना ही समझे कि मस्तिष्क के स्वास्थ्य के लिए सीधा बैठना आवश्यक है। तो आपको दिख रहा है कि लेफ्ट में जैसे दिखाया है आकृति में वैसे बैठना है, राइट में दिखाया है वैसा नहीं। अगर ऐसे बैठते रहे तो एक दिन आपको सर्वाइकल की प्रॉब्लम प्रॉब्लम होगी ही, लंबर की प्रॉब्लम होगी ही, सांस लेने में दिक्कत आएगी ही, चेहरा आपका निस्तेज होगा ही। तो समझते हुए काम करना है। बघा, सर्वाइकल वर्टिब्रे, थोरॅसिक वर्टिब्रे आणि लंबर वर्टिब्रे असे 3 प्रकारचे पाठीचे वक्रता आपल्याला आहेत। त्याची 3 चक्र इथे दाखवलीत। उजवीकडे तुम्ही पाहिलत ना, तर ही 3 चक्र एकदम सुव्यवस्थित एकात एक रुतलेली अशी पहा। एक फिरलं की दुसरं फिरणार, दुसरं फिरलं की तिसरं फिरणार। जर उत्तम स्थितीमध्ये असतील तर त्यांचं जे फिरणं आहे ते सुव्यवस्थित चालेल आणि या फिरण्यावरती मनुष्याची उत्क्रांती अवलंबून आहे। उत्क्रांती हा स्वतंत्र विषय आहे। आपण काही कोर्सेस घेत असतो डिप्लोमा सारखे, त्याच्यामध्ये आम्ही ही उत्क्रांती समजून सांगतो। व्याधीसाठी उत्क्रांती कशी आवश्यक आहे हे समजावून सांगतो। आपण अवक्रांत होतो कसे होतो आहोत हे समजून सांगतो आणि सर्व्हायकल लंबर स्पॉन्डिलायटिस, पाठमान कंबरदुखी, गुडघेदुखी, टाचा दुखणं या सगळ्या प्रॉब्लेम्स वर कसं काम करायचं हे त्या कोर्सेस मध्ये वर्षभरासाठी आखून ठेवलेला विषय असतो। इतका हा मोठा विषय आज थोडं थोडं तुम्हाला नक्की सांगणार आहे। बघा, ही चक्र जी आहेत ती डावीकडे जशी दिसतात तशी नकोत आपल्याला, कारण यामुळे मान कंबर पाठ या तिन्ही ठिकाणची चक्र विपरीत फिरतील आणि तुमचं पोश्चर ढासळल्यामुळे अनेक व्याधी मागे लागतील। बघा, आपल्या घरात तुम्ही स्वतः असे बसता का? जर डावीकडे दिसते तसं बसण्याची सवय असेल तर तुमच्या उजव्या कमरेच्या स्नायूमध्ये स्पाझम येतो। आम्ही काय करतो, या मसलचा अभ्यास करतो, त्याचं नाव आहे क्वाड्रॅटस लंबोरम। हा क्वाड्रॅटस लंबोरम राईट साइडचा या व्यक्तीचा स्पाझम मध्ये आहे आणि त्याच्या अटॅचमेंट अशा अशा आहेत। कशा आहेत? रिब्सना चिकटतात म्हणजे बरगड्यांना आणि खाली पेल्विसला चिकटतात। हा अभ्यास आम्ही इथे करून नोंदवून ठेवतो आणि जेव्हा त्याला योग साधना द्यायची आहे तेव्हा हा कर आसन असं नसून स्पेसिफिक क्वाड्रॅटस लंबोरम राईट साइड साठी कुठल्या आसनाची गरज आहे हे बरोबर त्याला सांगितलं जातं। आणि किती वेळ बसतो या स्थितीत? 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास, कितीही वेळ असा वाकडा बसत असतो। मग प्रत्येक आसनाचा अभ्यास एका मिनिट करून सोडायचा नाही। 10-10 मिनिटं, 15-15, 20-20 मिनिटं तो जो मसल आहे विशेष तो आम्ही स्ट्रेच करतो, त्याला ताण देतो विशेष। हे वैद्यक योगाचं वैशिष्ट्य आहे आणि ते करत असताना मध्ये जो स्पाइन दाखवलेला आहे आपला तसा तो बिघडत असतो, तो आम्ही त्या पद्धतीने त्याचा सुधारतो। आपणही लक्ष द्या, आपण असे बसता का? बसत असाल तर स्पाइन तिरका होणार आहे आणि लक्षात घ्या की स्पाइन असा तिरपा तारपा झाला की सगळा रिपकेज आणि इंटरनल अवयव सुद्धा याच पद्धतीने बिगड़ना है। तो आपको ध्यान देना है कि सीधा नहीं बैठेंगे तो ऐसे बैठेंगे और ऐसे अगर बैठेंगे तो रीढ़ की हड्डी तिरछी हो जाएगी और अंदर महत्वपूर्ण जो अवयव है उनके ऊपर दबाव आएगा। अब लेफ्ट साइड में जो व्यक्ति बैठा है अगर वैसे बैठता है तो राइट साइड में आपका लीवर है, उस लीवर के ऊपर, उस किडनी के ऊपर, राइट साइड की आंतों के ऊपर वो व्यक्ति हमेशा के लिए दबाव निर्माण करके बैठा है। उजव्या बाजूला कंटिन्युअस दाब येतोय, मग उजवीकडे जे अवयव आहेत ते बिघडणार नाहीत का बरं? विचार करा, तुम्ही विचार करणं अपेक्षित आहे। केवळ पाठ बिघडत नाही असं बसून आतले अवयव सुद्धा बिघडतात आणि काही दिवसांनी लिव्हरचा प्रॉब्लेम होतो। कळतच नाही, अरे मी तर घरचंच खातो सगळं, मी बाहेरचं अजिबात गेले 10 वर्ष खाल्लेलं नाही, मी नॉनव्हेज खात नाही, कसं काय माझं लिव्हर बिघडलं, लिव्हरला सूज आली, कशामुळे? तुम्ही सर्क्युलेशनच थांबवून टाकलंय तिथलं, कारण तुम्हाला असं बसायची सवय आहे। आमचे डोळे असे तयार झालेत आता की रस्त्याने बघा आपण बघितलं एखादा शिंपी आहे, एखादा न्हावी आहे, एखादा चांभार आहे, तर त्यांचं लक्ष बरोबर कपड्यांकडे, केसांकडे, पदत्राणांकडे असतं। आमचं लक्ष आहे ना ते तुमच्या पोश्चरकडे असतं। तुम्ही बसता कसे? समजा मी गाडी चालवतोय आणि मला समोर सिग्नलला थांबलेला व्यक्ती दिसतोय की जो खांदा वर करून दुचाकीचं हँडल घेऊन बसलेला आहे। माझ्या लक्षात येतं की या व्यक्तीचे हे मसल कॉम्प्रेस होत आहेत आणि त्याच्यामुळे आतल्या नसांवर दबाव येतोय, त्याच्यामुळे त्याच्या मेंदूत हा प्रॉब्लेम आहे आणि खाली हृदयात हा प्रॉब्लेम आहे। एकदम सोपं डायग्नोसिस आहे।
अशा प्रकारे डायग्नोज करत, पोश्चरली अवेअर करत आपण व्यक्ती दुरुस्त करत असतो. तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला अशा पद्धतीने बसायचं नाही. असं ताठ बसणं हे एका सरळ रेष बघा, ही जो ऍक्सिस आहे कम्प्युटरवर आपण मॅक्झिमम वेळेत आहोत, मुलांना हे दाखवलं पाहिजे. एक छोटासा व्हिडिओ मी नंतर दाखवणार आहे की कसे सुधार तुम्ही करू शकता, त्याच्याबरोबर अजून बाकी विश्लेषण पण तुम्ही अनुभवाल, पण ही एक सरळ रेषा टिकवणं आपल्यासाठी आवश्यक आहे. बघा हे ऑब्झर्वेशन्स आहेत. अशा प्रकारे दुचाकी चालवली जाते. आता याच्यामध्ये पूर्ण रिपकेज आतमध्ये गेला. आम्ही असं म्हणतो की छाती कॉम्प्रेस झाली. मग छाती कॉम्प्रेस झाली तर हृदय सुद्धा कॉम्प्रेस झालं, फुफ्फुस सुद्धा कॉम्प्रेस झाली. मग फुफ्फुसांचा 20-25% भाग केवळ वापरात राहतो आणि तेवढाच आपण वापरतो आयुष्यामध्ये आणि तेवढ्याच क्षमतेचे राहतो. त्यामुळे दुचाकीवर बसणं सुद्धा आपण शिकलं पाहिजे. मला असं नक्की वाटतं की दुचाकीवरून वारंवार पडणारी लोक, दुचाकीचं संतुलन न साधता येणारी लोक मेंदूदृष्ट्या बुद्धिदृष्ट्या तयार नाहीयेत. आणि असं आपल्याला विशेष महिलांमध्ये दिसतंय. का दिसतंय? उंचीनुसार दुचाकीचं चयन केलेलं नाही. जितनी हाइट है आपकी वैसे चयन नहीं किया है दुचाकी का. टू व्हीलर को आपको ऐसे ही उसका चयन करना है जितनी आपके पैरों की हाइट है. इतना इतना ऐसा आगे का सीट का जो हिस्सा है ना उस टू व्हीलर का, उसके ऊपर बैठकर गाड़ी चलाई जाती है. अब इतना इतना भाग अगर आपके पेल्विस का उसके ऊपर बैठता है सीट का, तो सेंटर ऑफ ग्रेविटी का जो है बैलेंस वो निकल जाएगा. आपको ठीक से गाड़ी चलानी आती भी हो, लेकिन बैठना पहले सीखना चाहिए. अगर ठीक से बैठते नहीं तो नाभि, उस गाड़ी की भी एक नाभि है, उस गाड़ी का भी एक सेंटर ऑफ ग्रेविटी है, वो ढलता है और आपका बैलेंस तुरंत चला जाता है. तो ऐसे नहीं बैठना. अगर व्यक्ति सीधा बैठे तो गाड़ी जैसे हवा में जैसे उड़ू ऐसी गाड़ी चलती है. टू व्हीलर के बाबत में बोल रहा हूं. हे समजून घेतलं पाहिजे. छान बसलो ना तर आपल्याला असं वाटलं पाहिजे की एका रेषेत मी छान जातो आहे. पाहणाऱ्यांना वाटलं पाहिजे अरे वा काय सुंदर दिसतंय. पण हे अशा प्रकारे खांदे उचलून छातीला पोक आणून अशा प्रकारचं बसणं गाडीवरचा बॅलन्स ढासळवतं. आता ही समोरची व्यक्ती मागे बाक आणून बसलेली आहे, मागे बसलेली व्यक्ती पलीकडे बाक आणून बसलेली आहे. त्यामुळे ना हिला बॅलन्स समजला ना समोरचीला बॅलन्स समजला. जरा कुठे कोणी आडवा आलं तर इम्बॅलन्स होणार आहे या दोघींच्या चुकीच्या पोश्चरमुळे. मला वाटतं लक्षात येतोय विषय. तुमचे चेहरे मला दिसत नाहीत पण मला लक्षात येतंय की तुम्हाला समजतंय. त्यामुळे जिथे बाण दाखवलाय तिथे दोघींनीही आपलं जे छातीचं स्टर्नम बोन आहे, विद्यार्थ्यांना विशेष कळेल, ते आत घेतलेलं आहे खोल आणि त्याच्यामुळे त्यांचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बिघडला. आता पडण्याचे चान्सेस वाढले. हे लक्षात घेतलं पाहिजे. पोश्चर सगळीकडे काम करतं. हे बघा अशा गोष्टी तर आपल्याला दिसत असतातच. एक व्यक्ती इकडे तोंड करून बसली आहे, दोन व्यक्ती समोर तोंड करून बसल्या. आता एका बाजूने मोबाईल वापरणं चालू आहे. अशा प्रकारचा मोबाईल केवळ गाडीवर नाही तर स्वयंपाक करताना, काम करताना आपल्याला बराच वेळ कानापाशी असतो आणि असा 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20-20 मिनिटं घेऊन ऍक्सिडेंट्स वगैरे होतात तर हा विषय वेगळा. पण इथे एक स्नायू आहे, त्याचं नाव आहे स्टर्नोक्लिडोमॅस्टोइड. हा स्पाझम मध्ये जातो आणि सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस होतो तुम्हाला. लक्षात येत नाही कशामुळे झालं. व्यक्ती समोर बसला की लक्षात येतं की एक खांदा वर आहे, एक खाली आहे. काही लोकांना सवय असते एकाच खांद्यावर बॅग अडकवायची लॅपटॉपची, एकाच खांद्यावर पर्स अडकवायची आणि त्याच्यामध्ये 100 गोष्टी भरून ती पडू नये. किंवा महिलांना सवय की पदर असो किंवा ओढणी असो ती पडू नये म्हणून एक खांदा वर करून ती धरून ठेवायची किंवा बॅग धरून ठेवायची किंवा पर्स धरून ठेवायची आणि असंच राहायचं. बराच वेळ असंच राहायचं. येऊन माझ्या समोर बसतात तरी पेशेंट म्हणून आलोय आपण, फिर भी वैसे ही बैठे हैं, पर्स को बैग को कंधे को लगाते हुए और कंधा ऊपर ही है. तो मुझे कहने को पड़ता है कि वो उसको रखो बाजू में और सीधे बैठो. तो सीधा नहीं बैठ पाते, वो आदत पड़ जाती है और कंधा ऊपर ही रहने लगता है. तो बाजू का मसल स्पाज्म में और यहाँ की नस दब जाती है, सिर की तरफ खून का बहाव कम और हृदय का प्रॉब्लम शुरू. बहुत सारे रीजंस हैं, बहुत कॉम्प्लिकेशंस हैं, इसलिए पोस्चर के बाबत सजग होना आवश्यक है. अब देखो गर्दन ही नहीं है, शायद वो दिखती ही नहीं गर्दन, तो प्रॉब्लेम क्या होता है? भाषण चालू आहे, चक्कर येऊन पडलेले आहेत, ऑफिस मध्ये बसलेले आहेत,
अचानक गरगर झालं आणि पडले, ऍडमिट करावं लागलं. अशा गोष्टी होतात कारण या पद्धतीने आपण बसतो. खांदे उचललेले आहेत असे नको आहेत, छाती उचललेली असायला हवी. खांदे नंतर आपण पाहू कशा पोझिशन मध्ये असायला हवेत. पण प्रॉब्लेम्स होण्याचं कारण वारंवार पोश्चर चुकत आहे आणि त्याबद्दल आपण अवेअर नाही आहोत. हे पहा, जेवायला बसले. आता जेवायला बसताना जठरामध्ये जागा पाहिजे. स्टमक में आपके बहुत सारी जगह होनी चाहिए. अगर जगह नहीं है तो खाना भरोगे कहाँ? वो एक थैली है, पिशवी है, तो उसमें अगर खाना भरना है तो सीधा बैठना होगा. तो जहां एरोस दिखाए हैं वहां स्टमक है आपका, और पूरी छाती की जो हड्डी जो है ना, स्टर्नम, वो स्टर्नम जो है वो जठर यानी स्टमक के ऊपर बड़ा दबाव ला रहा है, दबा रहा है उसको. तो खाना ठीक से जाएगा नहीं, हजम नहीं होगा. 2-3 घंटे के बाद लगेगा अरे भूख लगी है, कुछ कुछ ना कुछ खाए. तो आहार शैली विकृत हो जाती है. तो कैसे बैठना चाहिए इसको समझना है आपको. खाने का जैसे बताया वैसे ये खाने की पद्धत भी, जी पद्धत आपल्याकडे पाश्चात्यांकडून आली आणि आपण ताबडतोब इम्प्लिमेंट केली. आता आपल्या घरामध्ये जुन्या पद्धतीचे टॉयलेट्स दिसतच नाही. काय म्हणे गुडघे दुखतात, मग गुडघे दुखेला उपाय काय? कमोड वापरा. म्हणजे पूर्ण स्क्वॅटिंग पोझिशन मध्ये नाही बसता येत तर 90 अंशात बसायला सुरुवात करा. माझा प्रश्न असतो की तुम्ही जर असं केलं तर काही दिवसांनी तुम्हाला 90 अंशात मध्ये सुद्धा बसता येणार. मग काय कराल, कसं बरं कराल? शौच विसर्जन, मल विसर्जन, उभ्या उभ्या जनावरासारखं. ज्या भागाचा वापर कमी तो भाग हळूहळू काम करणं बंद करतो. जिस पार्ट का यूज नहीं करेंगे वो निकल जाएगा. उत्क्रांति में है हम. पूंछ का उपयोग नहीं था तो वो निकल गई. वैसे ही ब्रेन का इस्तेमाल नहीं किया तो छोटा हो जाएगा. घुटनों का इस्तेमाल नहीं किया तो 90 डिग्रीज में ही बेंड रह जाएगा, उससे भी कम. तो पूरा इस्तेमाल उपयोग करने के लिए ही हमारी सारी सिस्टम है. तो अब जाके साइंटिस्ट जो है ना, पाश्चात्य जो है, वो संशोधन कर रहे हैं कि अरे नहीं नहीं, वो हमने जो बताया 90 डिग्री वाला वो गलत है. 35 डिग्रीज का एंगल कम से कम होना चाहिए. तो क्या किया, एक स्टूल लाके दे दिया आपको, इसको भी खरीदो, इसको भी खरीदो. वो वेस्टर्न टॉयलेट भी आप आपके यहाँ इंस्टॉल करो और ये स्टूल भी ले लो उसके साथ साथ. तो इसके बजाय ये अच्छा नहीं था क्या कि पहले हम इंडियन टॉयलेट में बैठते थे? वही पोजीशन अच्छी है. इन ऐसे इस प्रकार के टॉयलेट पे बैठते 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 बवासीर, खूनी बवासीर, उसके साथ साथ पाइल्स का प्रॉब्लम, उसके साथ साथ बहुत सारी प्रॉब्लम्स कॉन्स्टिपेशन की आती है, क्योंकि ठीक ठीक दबाव अपान वायु के क्षेत्र पर, आंतों पर, कमोड पर बैठकर नहीं आता. इसलिए ये जो आसन है ना वो इंडियन वाला ही बेहतर है. त्यामुळे पोश्चर इथेही काम करतं. अशा प्रकारचा अँगल आपल्या पायांमध्ये, धडामध्ये करूनच बसलं पाहिजे, तरच पोट स्वच्छ राहील. आणि नीट न बसल्यामुळे हल्ली मुलं बघा, लहान मुलं जेवत नाहीत नीट. पट्टी साफ नसते त्यांची, पोट्टी. आणि त्याच्यामुळे काय होतं, नीट जेवण नाही, नीट जेवलं नाही अंगी लागत नाही, अंगी लागलं नाही अशक्त दुर्बल राहतात, उंची वाढत नाही, दात पडून गेलेले आहेत, केस पांढरे झाले अकाली. चुकीची पद्धत आहे जेवणाची, चुकीची पद्धत आहे शौच विसर्जनाची. खूप जागं झालं पाहिजे, सगळ्यांनी जागं व्हायचं. काही लोक येतात माझ्याकडे, मला ध्यान करायचंय, ध्यान करताना असे अनुभव, तसे अनुभव, चक्र जागृती एकदम वगैरे असं काय काय. आणि म्हणलं बसा, कसे बसता बघू, तर हे अशा पद्धतीने बसलेले असतात. याला काय म्हणतो मी? त्याला मी म्हणतो की छाती पाडून बसणे. अशा प्रकारे बसून प्राणाचं उत्कर्षण, प्राण वर खेचणं होणार नाही, प्राण खाली जातील तुमचे. त्यामुळे आध्यात्मिक वैभवासाठी सुद्धा पोश्चर चुकीचं असेल तर उपयोग नाही. असं पोश्चर बिघडून बिघडून हे असं व्हायला लागतं बघा. कोण कोणाशी संवाद साधतंय माहिती नाही, असे संवाद होतात आणि मग चपळता निघून जाते आणि मग वेगाने काम करणं, वेगाने विचार करणं निघून जातं. फक्त आहे मग या पोटाचा जातो टोन पोटाच्या स्नायूंचा. का? कारण छाती उचललेली नाही. छातीपेक्षा पोट पुढे आलं की सगळे म्हणतील चला चला पोट कमी करू, पोट कमी करू. एवढंच नाहीये, करावं काय लागतं, छातीचं प्रसरण व्हायला पाहिजे. छाती प्रसरण झाली, छाती बाहेर आली म्हणजे रिपकेज बाहेर आला, रिपकेजच्या आसपासचे मसल मजबूत झाले आणि त्याच्याबरोबर फ्लेक्झिबल झाले की पोट आपोआप आत जाणार आहे. पाठीच्या कण्याच्या व्यायामाने सुद्धा
पोट आपोआप आज जाणार है, लेकिन हम ये करते नहीं। हम एब्डोमिनल एक्सरसाइज शुरू कर देते हैं जिसमें हानि होती है रीढ़ की हड्डी की। तो पेट की तरफ मत देखिए, देखिए सीने की तरफ, देखिए रीढ़ की हड्डी की तरफ। उसका व्यायाम, उसका अच्छा पोस्चर रखना प्रारंभ करे, पेट अपने आप अंदर चला जाएगा और जो सिक्स पैक का जो सपना है आपका, वो वाकई में सत्य होगा। अब देखिए, दो लड़कियां कहीं भी मिल जाती है, मैंने देखा था बीच में सड़क के बीचों बीच मिली है दो लड़कियां और ऐसी खड़ी है और घंटे भर शुरू है बातचीत और ट्रैफिक यहाँ से वहां से जा रही है, कोई लेना देना नहीं है, बैठिए। अब बातचीत ये तो कोई विषय नहीं है आज का, योग के विरुद्ध है हालांकि वो, लेकिन आज का विषय है ऐसे खडा होणं। याला काय म्हणतात, दीड पायावर उभं राहणे। यानी काय होईल, पेल्विस बिघडलं, गुडघा बिघडला, कंबर बिघडली, खांदा बिघडला आणि असं उभं राहण्याच्या सवयीमुळे टाच दुखी घेऊन, कंबर दुखी घेऊन मुली येतात। मुलीच असं नाही, सगळे येतात, पुरुष सुद्धा येतात। अशा प्रकारच्या उभं राहण्याची सवय असेल, सावध राहायला पाहिजे। काय होतं अशाने, बघा, डाव्या बाजूचा गुडघा, डाव्या बाजूचा घोटा, सगळं इंजिनिअरिंग बिघडलं शरीराचं। पेल्विस तिरपं झालं, खांदे तिरपे झाले आणि या सगळ्यामध्ये इंटरनल अवयव सुद्धा याच पद्धतीने बिघडले। जर समसमान भार असेल उजवीकडे पहा, तर सगळं संतुलित राहील। तुम्ही बघा मंदिरांमध्ये आपले देव आहेत, काय बघायचं त्यांच्याकडे, नुसतं डोकं ठेवून यायचं नाही पायावरती, समचरण सुंदर असं वर्णन केलं जातं विठोबाचं। दास मारुती असतो बघा एक, दोन्ही पाय एकमेकांना समांतर ठेवून उभा आहे। आपण केवळ त्याच्या पायावर डोकं टेकवायचं नाही, डोकं टेकवताना त्याचे पाय बघायचे की टाचा एकमेकांना जुळवलेल्या आहेत आणि एकदम पावलं बाहेर सगळी काढ पडलेली आहेत, असं नाहीये। असं उभं राहणं सायटिक पेन साठी चांगलं आहे, म्हणजे सायटिक पेन व्हावं म्हणून। आणि असे आपण उभे राहतो पाय बाहेर वळवून आणि समचरण ठेवत नाही, म्हणून शरीराचं असंतुलन होतं आणि सायटिका पेन होतं, ऑस्टिओआर्थरायटिस होतं, टाचा दुखायला लागतात, त्याचा दुष्परिणाम होतो आपल्या कमरेवरती, मानेवरती। उभं राहण्याची पद्धत देवासारखी हवी, समचरण सुंदर ठेवायला हवेत आणि तेव्हाच टाचा चांगल्या राहतील, पावलं चांगली राहतील, मर्मबिंदू योग्य ते दाबले जातील आणि ऑस्टिओआर्थरायटिस होऊन गुडघ्यांना असा बाक येणार नाही। अशा प्रकारे आपण बिघाड करत जातो आणि नंतर काय म्हणतो, आम्ही गुडघे रिप्लेस केलेत। पण रिप्लेस करणाऱ्यांनी तुम्हाला योग्य पद्धत शिकवली का उभं राहण्याची? नाही। आम्ही कमरेचं ऑपरेशन करून घेतलं, डिस्क बदलली, आता प्रॉब्लेम नाही, पण आता पुन्हा डिस्क बदलायला लागू नये म्हणून कसं बसावं हे अक्कल हुशारीने समजावलंय का, किंवा तुम्ही समजून घेतलंय का? नाही। म्हणून नी रिप्लेस केले, 10 वर्षांनी पुन्हा करा। चकती बसवली, 5-10 वर्षांनी पुन्हा करा। दाब येतोय डिस्कचा, डिस्क हर्निएशन झालेला आहे, अशा पद्धतीने बसून उभं राहून त्या डिस्क मधलं लिक्विड बाहेर आलं, नसेला टच होत आहे, पायाला मुंग्या येतात, कट करून टाकली नस, कट करून टाकली डिस्क। पण उभं राहायचं कसं, बसायचं कसं, असं दीड पायावर उभं राहायचं नाही, हा पोश्चरल अवेअरनेस कोणीही दिला नाही आणि त्यामुळे ऑपरेशन झालेल्यांची, करणाऱ्यांची संख्या भरपूर वाढते आहे आणि आपण मात्र व्याधीग्रस्त ते व्याधीग्रस्तच। सावध झालं पाहिजे। बघा, शरीराचं मोठं गणित आहे। ही डाव्या बाजूची स्थिती आपली जर झाली तर अशा प्रकारे सगळं घोट्यापासून, गुडघ्यापासून, खुब्यापासून, कमरेपासून, हृदय, फुफ्फुस आणि मस्तिष्कापासून सगळं वेदना करणारे, दुखणारे। त्यामुळे आपल्या समोर हे पोश्चर असलं पाहिजे, उजवीकडे जशी स्थिती आहे त्या पद्धतीचंच नेहमी मी उभा राहील, कारण ते नैसर्गिक आहे, निसर्गाच्या जवळची ती स्थिती आहे आणि मला माझ्या धडामधलं स्वास्थ्य, धडातल्या अवयवांचं स्वास्थ्य राखायचं आहे। बघा, त्रिकोण आहेत बघा, 3 त्रिकोण आहेत या आकृतीमध्ये। वरती आहे मधला निळ्या रंगाचा दिसतोय, खाली केशरी। आपण जर वेडेवाकडे उभं राहिलो तर पेल्विस टिल्ट झालं बघा मध्यात, आणि पेल्विस टिल्ट झाल्यामुळे खुबा बिघडला। मग काही दिवसांनी खुब्याचं दुखणं निर्माण होणार, मग तुम्ही ऑर्थोपेडिक कडे जाणार, मग ते एक्सरे काढणार आणि म्हणणार घासत आहे, खूप घर्षण झालेलं आहे, आपण काय करूयात, हा तुमचा खुबा बदलून टाक। मग तुम्ही म्हणता ठीक आहे, किती खर्च येईल? येईल 1,00,000-2 लाख रुपये। ठीक आहे, हरकत नाही, आमचं काय आहे, इन्शुरन्स आहे, मग आम्ही ते देतो आणि मग ऑपरेशन करून घेतो आणि परत घरी जातो आणि रेस्ट झाल्यानंतर असेच तिरपे उभे राहतो दीड पायावर। म्हणजे काय होईल, म्हणजे हळूहळू दुसरा सुद्धा खुबा तयार होईल ऑपरेशन साठी। काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला इन्शुरन्स आहेच। शरीरातले बदल निसर्गाने दिलेत, पटापटा बदलून टाकायचे, चांगले मस्त क्वालिटीचं आपण इम्पोर्टेड स्टील, इम्पोर्टेड प्रकारचं बसवू, त्यात काही विशेष नाही।
इतका कॅज्युअल अप्रोच घेऊन सुद्धा पेशंट येतात. नाही जमत ना, ठीक आहे, गुडघे बदलून टाकू. एवढं सोपं आहे. निसर्गाने दिलेलं आहे आपल्याला. त्या गुडघ्यांमध्ये असलेले मर्मबिंदू, त्यातून जाणाऱ्या नाड्या तुमच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कडे जातात, तुमच्या लिव्हर कडे जातात, पायाकडून येणाऱ्या नाड्या डोळ्यांकडे येतात. याचा कुठलाच विचार नाही. भराभर शरीर कापायचं, भराभर नवीन अवयव इन्सर्ट करायचे आणि निसर्गाच्या विरुद्ध शरीर बनवून टाकायचं. असं नाहीये. आपण समजून घेतलं पाहिजे, पैसा आहे म्हणून शरीराची चिरफाड करावी असं नव्हे, तर योग्य पद्धत लक्षात घ्यावी. आचरणाची, बसण्याची, उठण्याची, पुढे मागे वागण्याची. आता शेवटी आहे झोपणं. शवासनात व्यवस्थित झोपवलं, पण घरी येऊन मात्र असे पडले उताणे, वाकडे तिकडे तिरके, आणि मग पचन कसं होणार, श्वास कसा घेणार. यामुळे झोपायची स्थिती सुद्धा समजली पाहिजे आपल्याला. दर शनिवारी असं झोपतात म्हणे, आणि काही जणांना शनिवारची गरज नसते, रोजच असे झोपलेले असतात. अचानक केव्हा तरी पाहतात कोणीतरी येतं, पांघरून टाकून जातं वगैरे, बरंच काय काय. पण हे अशा पद्धतीने वाकडं तिकडं, हात पाय वर खाली, याने सगळं आपण बिघडवतोय आणि शरीर व्याधीग्रस्त बनवतोय. त्यामुळे खाली 2 तुम्हाला चित्र दिसतायत, ज्यामध्ये अतिशय मऊ गादी आहे. काही लोक अतिरेक करतात, एकदम मऊ गादी. काही लोक इतका अतिरेक करतात की एकदम जमीन. दोन्ही चुकीचं. अशा प्रकारची गादी हवी की साधारण मध्यम फ्लेक्झिबल आहे. सगळ्यात वर तुम्ही पहा, पाठीचा कणा तुम्हाला एका रेषेमध्ये दिसेल. अशामध्ये टिकवणारीच गादी आपण वापरली पाहिजे. अशा प्रकारे खाली जी दिसते ते चुकीचं आहे. त्यामुळे लक्षात घ्या, अगदी तुम्ही सतरंजीवर झोपू नका किंवा मऊ गादीवर पण नको. मध्यम सॉफ्ट अशा प्रकारची गादी निवडली पाहिजे. जसं गादीचं तसं उशीचं. काही जण म्हणतात मी अजिबात उशी घेत, काही जण म्हणतात मला लोडच लागतो, उशी नाही. दोन्ही चुकीचं. वर दिसतंय ते दोन्ही चुकीचं, कारण यात मान बघा कशी झालीये, दुसऱ्या आकृतीत बघा मान कशी झालीये. कुशीवर झोपल्यावर मान कशी तिरपी झालीये. आपल्याला कर्व्हेचर माहिती करून घेतले आपण सर्व्हायकलच्या, तर उशीची गरज आपल्याला समजेल. निसर्गानेच आपल्याला अशा प्रकारची कर्व्हेचर दिली आहे, त्यामुळे थोडी उशी घेणं आपल्याला आवश्यक आहे. बघा, सरळ झोपलो असताना उशी कशी हवी, आणि कुशीवर झोपलो असताना थोडी जाड उशी आपल्याला घेणं आवश्यक आहे, जेणेकरून स्पाइन सरळ राहील, पाठीचा कणा. आणि मग बघा, इकडे प्रेग्नंट आहे व्यक्ती, अशा प्रकारे दबाव येत असेल आणि 8-8 तास आपण असे बसत असू, तर बाळाची वाढ होईल का? लिक्विड चांगलं त्या गर्भाशयातलं राहील का? नॉर्मल डिलिव्हरी होईल का? डिलिव्हरी झाल्यानंतर अजिबात कॉम्प्लिकेशन नाहीत अशी स्थिती येईल का? नाही. या व्यक्तीचाही अग्नी नीट नाही, मग याला बरोबर गर्भार अवस्थेमध्ये डायबिटीस सुरू होणार, स्थूलता वाढणार. त्यामुळे खूप आवश्यकता आहे की या पिढीने सुद्धा आणि पुढच्या पिढीवर सुद्धा पोश्चरचे संस्कार उत्तम झाले पाहिजे. हे सगळं बघून आणि मागचे 25,000 पेशंट बघून असं वाटतंय की आपण डिव्होल्यूशन कडे चाललोय का? बघा, मर्कट अवस्थेतून आपण आलो असे आणि कम्प्युटर कडे जाता जाता आपण पुन्हा तसेच होतो आहोत का? हातामध्ये अस्त्र आली, शस्त्र आली, अवजार आली, कम्प्युटर आलं, टेक्नॉलॉजी आली, पण डिव्होल्यूशन व्हायला सुरुवात झालेली आहे का? मग पोश्चर हे डिव्होल्यूशनचं मूळ असेल, तो डिवोल्यूशन के ऊपर इवोल्यूशन को ध्यान में रखते हुए हमें काम करना आवश्यक है. पतंजलि हमारा मार्गदर्शन कर रहे हैं अपने चित्र से. आबाहु पुरुषाकारम शंख चक्रासी धारणम सहस्त्र शिरसम श्वेतम. सहस्त्र शिरसम आणि श्वेतम, ये श्वेत जो रंग है ना, वो बुद्धि का रंग है. बुद्धि बहुत बढ़िया हो रही है, उत्क्रांत हो रहे हैं, इवोल्यूशन की तरफ जा रहे हैं. सर्प एकमेव ऐसा प्राणी है जो जमीन पर रेंगते हुए भी फन निकालता है. फणा काढणारा, त्याला कान नाहीये, तो स्पर्शेंद्रियाने समजून घेतो. आणि वायू आणि आकाश तत्व याच्या आधारे राहतो, जगतो, मोठा होतो. आणि आपण सुद्धा वायू आकाश तत्वाच्या आधारे योग साधना केली पाहिजे. केवळ कवायत नाही, स्पर्श समजला पाहिजे स्वतःचा. ताठ बसल्यावर अंतर अवयवांचा स्पर्श, वाक आल्यानंतर अंतर अवयवांचा स्पर्श, श्वासाचा स्पर्श, रक्ताभिसरण माझ्या 4 कप्प्यात कसं चालू आहे याचा स्पर्श, हे सगळं कळत असेल आणि ते टिकवलं जात असेल, तर आपण स्वतः तर टिकवतोच, दुसऱ्याला अनुभव देता येतो. त्यामुळे इव्होल्यूशनच्या प्रोसेसमध्ये राहायचं असेल तर आपण योग जगलं पाहिजे आणि पोश्चर टिकवलं पाहिजे.
मग आमचं उद्दिष्ट आहे की घरोघरी हे कसं पोहोचेल, सगळ्यांपर्यंत कसं पोहोचेल. मी एकटा तर नाही काम करू शकत, मग फौज निर्माण केली पाहिजे. आमचं कार्य चालू आहे. 3 ऑप्शन्स देतो तुम्हाला, त्यापैकी एक कोणीही बनून संपर्कात या, म्हणजे पोस्चरल अवेअरनेस तुमच्या मस्तकात उत्तम पैकी शिरेल. रुग्ण बनून यायचंय का की माझी पाठ, मान, कंबर, गुडघे दुखतात, मला बरं करा. स्वागत आहे तुमचं. या 10 दिवसांचा, 20 दिवसांचा, 30 दिवसांचा प्रोग्राम असतो. त्यात पोश्चरच शिकवतो आम्ही तुम्हाला. तुमचं काय चुकतंय आणि कशाने बऱ्या व्हाल हे तुम्हाला आम्ही शिकवतो. पर्सनली येऊन भेटा, वेळ घेऊन भेटा, डायग्नोज करू, पोश्चर कसं सुधारायचं याच्या युक्त्या शिकवू. रुग्ण बनून आलात, स्वागत आहे. साधक बनून आलात, साधक आधी रुग्ण असू शकतो, व्याधी बरी झाली, पण मला साध्य करायचं आहे उच्च बौद्धिक ज्ञान, आत्मज्ञान. मी योगाला धरून ठेवेल. साधक कंटिन्युअस साधना पथावरती चालत राहतो. दीर्घकालाची स्वास्थ्य प्राप्ती करायची आहे का? या आमच्याकडे गेल्या 12 15 वर्षांपासून टिकून असलेले असंख्य साधक आहेत. केवळ रुग्ण नाहीत, बरे झाले, सातत्याने येत आहेत आणि 100 लोकांना सांगतायत की या पद्धतीने करा तर बरं होतं. आणि काय, विद्यार्थी बनून आलात तर सगळ्यात जास्त स्वागत. मग आम्हीच तुमच्या हातात किल्ल्या देऊन टाकू की हे शरीरशास्त्र, हा पोश्चरल अवेअरनेस अशा प्रकारे दुरुस्त करायचं. आणि घरातली किमान एक व्यक्ती या पद्धतीने विद्यार्थी बनून जर आली तर तीच व्यक्ती घरातल्या सर्वांना शहाणं करेल पोश्चरच्या बाबतीत, विशेष करून महिला. स्वागत करू सगळ्यांचं, जे कोणी याल त्या सगळ्यांचं. आणि अशा प्रकारचा विद्यार्थी बनवण्यासाठी 2 कोर्सेस आपल्याकडे आहेत. एक वर्षभराचा डिप्लोमा कोर्स, वर्षभरात आम्ही तुम्हाला मस्त तयार करतो की ज्यात सगळ्या व्याधींवर तुम्हाला गॅरंटेड योगोपचार देता येतात. पोश्चरल अवेअरनेस शिकता शिकवता येतो. पण नसेल तुमच्याकडे वर्षभर, 5 दिवस काढू शकता, रोज तास 1.5 तास काढू शकता. एवढा जर काढायला तयार असाल तर तुमच्यासाठी विशेष कोर्स आम्ही आखलेला असतो. त्याचं नाव आहे परिवार स्वास्थ्य उपक्रम, सर्टिफिकेट कोर्स इन मेडिकल योग. त्याच्या माध्यमातून सुद्धा 12-15 पोश्चर्स म्हणजे आसनांच्या अभ्यासातून आम्ही तुम्हाला हे पोश्चरचं नॉलेज प्रदान करतो. तुम्ही जर शिकलात, इम्प्लिमेंट करायला सुरुवात केलात तर तुम्ही तुमच्या व्याधी बऱ्या करू शकता. घरातल्या लोकांना योग्य उपचार देऊन त्यांना बरं करू शकता. त्यामुळे 3 पैकी काहीही बनून या, फोन करून या, वेळ घेऊन या. तुमचं सर्व प्रकारे स्वागत आहे. पण पोश्चरल अवेअरनेस हा विषय तुमच्या डोक्यात भिनला पाहिजे, तुम्हाला पटला पाहिजे, तुमच्या आचरणात आला पाहिजे आणि घरोघरी तो पोहोचला पाहिजे. हे आमचं उद्दिष्ट आहे. केवळ पोश्चरल अवेअरनेस नाही, योगिक जीवनशैली घराघरात पोहोचवणं हे आमचं उद्दिष्ट आहे. हा व्हिडिओ किंवा आता जे मी बोललेलो आहे ते YouTube वरती टाकलं जाणार आहे. तिथे सुद्धा ऐका, आपल्या चॅनल वरती या, फेसबुक वर सुद्धा आपल्याला हे मिळेल. त्यामुळे संपर्कात राहा, जोडून राहा. योग आहे, आपण एकत्रित बांधलेलो असू. नंबर दिलेला आहे, हा नंबर सुद्धा आपल्याकडे टिपून ठेवा. फोन करून या, मी स्वतः आपल्याला बघेन. पण थांबू, फोन करा, संपर्कात राहा आणि आमच्या बरोबर मेडिकल योगाचं आणि अवेअरनेसचं, पोश्चरल अवेअरनेसचं हे ज्ञान प्राप्त करा. धन्यवाद. नमस्कार. आपण पोश्चरच्या संदर्भामध्ये इतका वेळ ऐकता आहात. याच्यामधून पोश्चर किती महत्वाचा आहे आणि आपल्या पूर्ण शरीरावरती पोश्चरचा परिणाम कसा होतो हे तुम्ही बघितलं. आणि आता नुसतीच चित्र बघून चालणार नाही, आपल्याला हे बघायला हवं की रोजच्या व्यवहारामध्ये माझं पोश्चर कसं असायला हवं. थोडक्यात तुम्हाला सांगते काही टिप्स की ज्या आपल्याला पोश्चर व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करतील. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जे चित्र बघितलं होतं की ज्याच्यामध्ये ध्यानाला बसलेली एक व्यक्ती आहे आणि तिचं चित्र तुम्ही बघितलं, त्याच्यामध्ये पाठीच्या कण्याला कशा पद्धतीचा बाक आलेला आहे हे बघितलं. मग बसायचं असेल तर कसं बरं बसावं. सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेन की स्वस्तिकासन किंवा मांडी घालून बसणं ही केवळ आपली परंपरा नाही, तर मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये अतिशय महत्वाचा हा टप्पा आहे की माणसाला स्वस्तिकासनामध्ये
मांडी घालून बसता येतं. मग हे मांडी घालणं आपण टाळायचं कशासाठी? जिथे जिथे शक्य तिथे आपण जरूर मांडी घालून बसायला हवं. मग कशा पद्धतीने आपल्याला बसता येईल? मग ध्यानाला बसायचं असेल किंवा काही व्याख्यान ऐकायला आपण बसणार असू, आपल्याला मांडी घालून योग्य पद्धतीने बसता येईल. कसं बरं बसूया? बघा, आपला जो पाठीचा कणा आहे तो ताठ राहण्यासाठी म्हणून आपल्याला अशी काहीतरी छोटीशी उशी किंवा एखादं ब्लँकेट हे घ्यायला हवं. मग आपण काय करूया त्याच्यासाठी? मी तुम्हाला बाजूनी दाखवते कशा पद्धतीने बसायला हवं. या पद्धतीने मी ही उशी ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती मी बसेन. बसताना हा जो उशीचा पुढचा भाग आहे त्याच्यावरती माझे दोन्ही सीट येतील अशा पद्धतीने मी बसणार आहे. मांडी घालून बसू शकता, एकावर एक या पद्धतीने पाय सुद्धा तुम्ही ठेवून बसू शकता. अशा पद्धतीने आपण बसलो तर आपल्या पाठीचा कणा पूर्ण सरळ ताठ राहू शकतो. अर्थात केवळ उशी घेऊन भागणार नाही, उशीवर सुद्धा आपण अशा पद्धतीने बसू शकतोच, पण आपल्याला असं बसायचं नाही. हा फिक्स आधार आपल्याला छान मिळालेला आहे. आता दोन्ही गुडघे जमिनीकडे गेलेले आहेत. मग कसं बसायचं? आपल्या नाभीमधून ओटीपोट वर उचलून घ्यायचं, छातीच्या तळातून नाभी वर उचलून घ्यायची, दोन्ही खांदे वरती ढकलायचे, मागे ढकलायचे, दोन्ही मागे फऱ्याची हाडं असतात त्रिकोणी आकाराची, ती खाली जमिनीकडे ढकलायची. हे सगळं करून एक जनरली ताठ बसा असं म्हणल्यानंतर आपण कसं बसतो? तर आपण असं बसत असतो. हे इतका खड्डा पाडून बसणं पण आपल्याला अपेक्षित नाहीये. मग आपण काय करणार? मी आता सांगितलं त्याप्रमाणे हे वरती उचलून घ्या, खांदे मागे ढकला, फऱ्याची हाडं जमिनीकडे ढकला आणि थोडंसं पुढे झुकलेले मागे झुका. हे सगळं करत असताना अजून एक काय लक्षात घ्यायचं की आपले जे दोन्ही सीट बोन्स आहेत, या दोन्ही सीट बोन्सवर आपला समसमान भार पाहिजे. उजवीकडे डावीकडे अशा पद्धतीने झुकून आपल्याला काम करायचं नाहीये, तर या पद्धतीने पूर्ण सरळ ताठ बसायचं आहे. आता हे झालं मांडी घालून बसणं. अजून आपण कुठे बसतो? जास्तीत जास्त आपण कुठे बसतो? तर खुर्चीवर बसतो. मग बघूया की खुर्चीवर बसायचं असेल तर कसं बसता येईल. खुर्चीवर बसतानाही लक्षात ठेवा, हे बघा, हा खुर्चीचा सरफेस आहे. कुठलीही खुर्ची तुमची असू शकते, रिव्हॉल्विंग चेअर असू शकते. त्याच्यावरती बसताना सुद्धा आपल्याला याच पद्धतीने बसायचं आहे की आपण पूर्णपणे सरळ ताठ बसलेलो आहोत. दोन्ही सीट बोन्स हे खाली त्या खुर्चीला टेकलेले आहेत आणि मग आपण ताठ बसतोय. जनरली ज्या आपल्या खुर्च्या असतात त्याला पाठीच्या भागामध्ये एक असा खड्डा दिलेला असतो. मग त्या खड्ड्याचा उपयोग आपण करून घेतो छान, आणि ही जी आपली पाठ आहे, कंबर आहे, ती अशी त्या खड्ड्यामध्ये बसवतो. तर हे उपयोगाचं नाही. आपल्याला काय करायला हवं? जर सरळ पाठीची खुर्ची असेल तर एक छोटीशी उशीची एक छोटी उशी किंवा चादरीची घडी असं आपल्याला इथे मागे टाकून ठेवायला हवं. पण ते टेकण्यासाठी नव्हे, ते केवळ आधारासाठी. तेवढा आधार फक्त आपल्याला मिळेल जेव्हा आपण मागे काहीतरी सपोर्ट घेऊ तेव्हा. त्यामुळे खुर्चीवरही अशा पद्धतीने बसा. जर असं झालं की खुर्चीवर आपले पाय खाली टेकत नाहीयेत खुर्चीवरून, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण अशा प्रकारची एखादी उशी घेऊ शकतो की ज्यामुळे आपल्याला व्यवस्थित आधार मिळू शकेल पायांच्या खाली. या पद्धतीने आपल्याला आपलं पोश्चर मेंटेन ठेवता येईल. अजून आपण काय करत असतो? तर आपण टेबल खुर्चीवर बसून लिहित असतो. तेव्हाही बघून घ्या की आपल्याला कशा पद्धतीने आपलं पोश्चर ठेवायला हवं. जर टेबल असेल आणि त्याच्यावरती आपण काहीतरी लिहित आहोत
तर आपण काय पद्धतीने लिहितो? जरा आठवा, शांतपणे आठवा की काय पद्धतीने आपण लिहित असतो. आपण अशा प्रकारे बसतो आणि अशा पद्धतीने लिहितो. यामुळे जे पोश्चर ड्रॉप्ड कंडिशन मध्ये राहतं, त्याचं सगळं प्रेशर आपल्या पोटावर येतं, छातीतल्या अवयवांवर म्हणजे हृदय आणि फुफ्फुसांवर येतं. त्यामुळे नेहमीच आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की टेबलवर आपण खुर्चीवर आहोत आणि टेबलवर काही लिहितो आहोत, तरी बघा की वाकण्याचा अँगल कसा असला पाहिजे. हे बघा, या पद्धतीने आपल्याला वाकून लिहायचंय. तुम्ही आधार घ्या, आपल्या हातांचा आधार घ्या आणि जे काही तुम्हाला लिहायचंय ते लिहू शकता. पण त्याच्यामध्ये कमरेमध्ये बाक येणं, पाठीमध्ये बाक येणं हे अजिबात व्हायला नको. कम्प्युटर आहे, तर कम्प्युटर समोर बसताना सुद्धा आमच्याकडे अनेक पेशंट्स येऊन सांगतात की नाही, माझं पाठ कंबर बिघडली आहे ना, ती माझ्या ऑफिसमध्ये असणाऱ्या टेबल खुर्चीमुळे बिघडलेली आहे. टेबल खुर्ची ही आपली पाठ बिघडवण्यासाठी कारणीभूत नसते. कारणीभूत काय आहे, त्या टेबल खुर्चीवर आपण काय पद्धतीने बसतो ते आपलं पोश्चर त्यासाठी कारणीभूत आहे. मग तुमच्या समोर कम्प्युटर असो, लिखाणासाठीचं काही साहित्य असो, तुम्हाला काय पद्धतीने बसायचं आहे, तर वाकायचं असेल तर मी आता सांगितलं तसं आपल्या खुब्यांमधून पुढे वाकायचंय. किंवा तुम्ही जर फक्त माउस ऑपरेट करणार असाल तर तुम्ही शांतपणे जरी मागे टेकलात तरी पूर्ण कंबर आणि पाठ हा संपूर्ण भाग तुमचा त्या खुर्चीच्या पाठीला टेकायला पाहिजे. आणि जे माउसचं ऑपरेशन तुम्ही करता आहात ते तुम्ही लांबून सुद्धा करू शकता. फक्त लक्षात काय ठेवायचंय की पाठीचा कणा हा आपला सरळ, ताठ, व्यवस्थित राहायला पाहिजे. या पद्धतीने तसंच अजून आपण कुठे बसतो? गाडीवर बसतो. आणि विशेष करून व्याख्यानामध्ये जो उल्लेख आला की स्त्रियांचं जे गाडीवर बसणं आहे ते विशेष करून त्रासदायक होतं. का? कारण ऍक्टिवा असेल, ज्युपिटर असेल यासारख्या ज्या मोठ्या गाड्या आहेत त्या स्त्री आणि पुरुष या दोघांनाही डोळ्यासमोर ठेवून बनवलेल्या आहेत. दोघही जण ते वापरू शकतात असा त्यांचा कयास आहे. पण प्रत्यक्षात काय होतं, भारतीय स्त्रियांच्या बाबतीत विचार केला तर भारतीय स्त्रियांची उंची ही खूप जास्त नाहीये आणि त्यामुळे त्यांच्यासाठी ऍक्टिवा, ज्युपिटर या सारख्या सगळ्या गाड्या या प्रकारच्या सगळ्या गाड्या या उंच होतात आणि त्या उंच गाड्यांवरती बसताना काय पद्धतीने बसलं जातं, तर हे सीट असेल तर इतकं पुढे येऊन जवळजवळ त्या सीटच्या टोकावर आपण बसतो आणि मग गाडी चालवतो. का? कारण रस्त्यामध्ये पटकन जर कोणी आलं तर ब्रेक दाबून आपल्याला पाय खाली घेता यावा. पण या सगळ्यामध्ये आपण आपल्या पाठीचा कणा संपूर्ण बिघडवून घेतो आहोत याची जाणीव आपल्याला होत नाही. मग कसं बसायला हवं? तुम्ही गाडी चालवताय तेव्हा तुमचं पोश्चर इतरांनी बघावं की या पद्धतीने बसलं पाहिजे, असं आपलं पोश्चर असलं पाहिजे. त्यामुळे गाडी चालवताना अशा पद्धतीने गाडी कृपया चालवू नका किंवा पूर्ण पुढे येऊन या पद्धतीने सुद्धा गाडी चालवू नका. गाडी चालवताना सीटवर व्यवस्थित, अगदी मध्यात नाही, मध्याच्या पुढे बसा पण अगदी टोकावर बसू नका आणि पाठीचा कणा पूर्ण सरळ राहील. मी जसं आता सांगितलं, पूर्ण शरीराची पुढची बाजू वरच्या दिशेने उचलून घ्यायची, खांदे मागे ढकलून फऱ्याची हाडं खाली ढकलायची आणि मग आपण गाडी चालवतो आहोत. ही गाडी चालवत असताना खांद्याला लटकवलेली पर्स आणि ती लटकवण्यासाठी, अडकवण्यासाठी, जपून ठेवण्यासाठी म्हणून उचललेला खांदा या पद्धतीने जर आपण बसलो तर हे सगळं आपल्यासाठी त्रासदायक होणार आहे. खांदा बिघडेल, पाठीचा कणा बिघडेल. पाठीच्या कण्याचं आरोग्य हे आपल्या संपूर्ण शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं असं आहे. आणि असं सांगतात आम्हाला की पोश्चर ना मी कितीही ठरवलं तरी सुद्धा नीट ठेवताच येत नाही, बरोबर ते पुन्हा मी पाठीत वागतेच. त्याचं कारण हे आहे की वर्षानुवर्ष त्याच प्रकारचे संस्कार आपण आपल्या पाठीच्या कण्यावर केलेले आहेत. मग या संस्कारातून कधीतरी बाहेर पडायला हवं. आपण बघितलं ना, उपचार, आचार, विचार आणि संस्कार या टप्प्यांनी आपण पुढे जात असतो. मग तुम्हाला दुखणं असेल काही मानेचं, पाठीचं, कमरेचं, तर उपचार घ्याच.
उपचार घेऊन बरे व्हा आणि तिथून पुढे आपलं पोश्चर सांभाळा. ज्यांना काहीही होत नाहीये त्यांनी आत्तापासून सांगितलेल्या या टिप्स फॉलो करा आणि आपलं पोश्चर सुव्यवस्थित ठेवा. आपलं वय कितीही असो, आपल्या 15 वय असो नाहीतर 85 वय असो, कोणत्याही वयामध्ये पोश्चरचा जो संस्कार आहे तो आपण आपल्या शरीरावर, मेंदूवर 100% करू शकतो. त्यासाठी सजगतेची, अवेअरनेसची आवश्यकता आहे. त्यामुळे हा अवेअरनेस आजपासून ठेवायला सुरुवात करा. प्रत्येक क्षणी तुम्हाला आठवलं पाहिजे, अरे मी कशी बसलीये, मी कशी उभी आहे. उभ्याचं पोश्चर सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तेही दाखवते की आपण उभे असतो, कुठे कुठे उभे राहतो आपण. आपण जे काही काम करत असू तेव्हा टेबलच्या समोर उभे राहतो आणि स्त्रियांच्या बाबतीत विशेष करून ओट्याच्या समोर आपण उभे राहतो. मग ओट्याच्या समोर उभं राहत असताना तो ओटा आपल्या नाभीच्या लेवलला आहे. मग नाभीच्या लेवलला असणारा जो ओटा आहे त्याच्यावरती आपण पुढे वाकून काम करतो. आता हे पुढे वाकणं आहे ते पुन्हा जर अशा पद्धतीचं झालं आणि आपण पोळ्या लाटतो आहोत किंवा जे काही काम करतो आहोत त्याच्यामध्ये या पद्धतीने आपण वाकलो तर पुन्हा हानीच होणार आहे. आपले जे दोन्ही पाय आहेत, मी पायांपासून तुम्हाला पोश्चर सांगते कसं उभं राहायला हवं आहे. आपले जे दोन्ही पाय आहेत, आधी लेक्चर मध्ये ऐकलं तसं समचरण असे असायला पाहिजेत. म्हणजे अशा पद्धतीने पाय ठेवून आपल्याला उभं राहायचं नाहीये. असे बाहेर वळलेले पाय हे आपल्याला कमरेच्या दुखण्यात सायटिका नावाचा प्रकार असतो तो निर्माण करतात. म्हणून पाय असे न ठेवता पाय सरळ ठेवावेत. आपल्या पावलांवरती आपला समसमान भार पाहिजे. दीड पायावर उभ्या राहिलेल्या एका मुलीचं चित्र तुम्ही बघितलं, असं दीड पायावर उभं नाही राहायचंय आपल्याला. दीड पायावर उभं राहिलं की सगळं प्रेशर विरुद्ध बाजूच्या कमरेवर जाणार आहे. म्हणून आपल्याला दोन्ही पायांवर समसमान भार देऊन उभं राहायचं आहे. तसंच गुडघ्यांच्या वाट्या वर उचलायच्या, पोटाचा ओटीपोटाचा भाग वर उचलायचा, छातीचा भाग खांद्यातून वर उचलायचा, खांदे मागे, पर्याची हाडं जमिनीकडे. आणि हे सगळं करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते पुन्हा की आपली जी कंबर आहे ना ती अशी खड्डा पडलेली कंबर नको. बघा 90% स्त्रियांच्या बाबतीत हे घडतं की त्यांची कंबर ही अशा पद्धतीने ठेवली जाते. समोर ओटा आहे, काम करायचं आहे, पोटाचा भाग त्या ओट्याकडे नेला जातो आणि कंबर ही अशा पद्धतीने मागे येते. त्यामुळे असं आपल्याला होऊ द्यायचं नाही. मग काय करायचं आहे, ओटीपोटाचा भाग आपण थोडा वर उचलून घ्यायचा आणि माकड हाड जे आहे ते दोन्ही बटक्सच्या मध्ये ढकलायचं. असं केल्यामुळे हा जो आलेला असा खड्डा आहे तो पूर्ण निघून जाणार आहे आणि त्यामुळे कमरेवरचा ताण हलका होणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला बसायचं आहे, मांडी घालून बसणं, टेबल खुर्चीवर बसणं, पुढे वाकणं किंवा उभं राहणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला जपायच्या आहेत. पुढे वाकत असताना सुद्धा लक्षात ठेवा, मी सांगितलं तुम्हाला तसं आपल्याला खुब्यांमधून पुढे वाकायचं आहे. जेव्हा केव्हा वाकाल तेव्हा खुब्यांमधून पुढे वाका. म्हणूनच असं सांगितलं जातं ना की गुडघ्यांमध्ये पाय वाकवून मग खालची वस्तू घ्या. अवघडल्यासारखं नाही करायचंय आपल्याला. हे आपल्या पाठीच्या कण्याला ही सवय झाली पाहिजे अगदी सहज की आपण कुठेतरी आधार घेतो आहोत, खाली वाकतो आहोत आणि खालची वस्तू उचलतो आहोत. याच्यामध्ये पाठीच्या कणा जो आहे, पाठ जी आहे ती अतिरिक्त कुठेही वाकलेली नाही. या पद्धतीने आपल्याला आपलं पोश्चर सांभाळायचं आहे. हे तुम्ही सांभाळाल जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना, लहान लहान मुलांना सांगाल, ती चित्र काढतायत, अभ्यास करतायत, तेव्हा तुम्ही बघाल की हे मूल ताठ बसलेलं नाही. तेव्हा तुम्हाला सांगता आलं पाहिजे की ताठ बस म्हणजे नेमकं आपल्याला काय करायचं आहे. जेव्हा आपण योग्य पद्धतीने सूचना देऊ तेव्हाच आपल्या मुलांना ताठ बसता येणार आहे. जर आपल्याला ताठ बसायचं म्हणजे काय हेच माहिती नसेल तर आपण आपल्या मुलांना सांगणार काय. म्हणून ताठ बसणं, योग्य पद्धतीने पोश्चर सांभाळणं हे आपल्याला करायला हवं, जेणेकरून मुलांची बुद्धी, हृदय, श्वास, पचन, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ह्या सगळ्या गोष्टी उत्तम काम करत राहतील. पाठीचा कणा उत्तम राहील आणि पर्यायाने सगळे सांधे आणि स्नायू सुद्धा
उत्तम काम करत राहतील. त्यामुळे या पोश्चरचा तुम्ही जरूर अवलंब करा. मला आशा आहे की यातून तुम्ही खूप चांगले बदल अनुभवाल. हे सांगत असतानाच अजून एक सूचना मी तुम्हाला जरूर देते की हठयोग ट्रेनिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून सर्व कुटुंबातली एक तरी व्यक्ती ही आपल्या स्वास्थ्याच्या दृष्टीने जागरूक व्हावी आणि तिने नैसर्गिक मार्गांचा अवलंब करून स्वास्थ्य प्राप्त करावं, यासाठी म्हणून परिवार स्वास्थ्य उपक्रम या नावाने एक उपक्रम, एक कोर्स आपण घेत असतो, सर्टिफिकेट कोर्स, की ज्याच्यामध्ये आता जे तुम्हाला पोश्चर सांगितलेलं आहे ते अजून डिटेल व्यवस्थित शरीराच्या योग्य अशा तत्वांना, अॅनाटॉमी फिजिओलॉजीला सांगून तुमच्याकडून करवून घेतलं जातं, तुम्हाला समजावून सांगितलं जातं. आणि याच्यामध्ये ज्या काही आपण म्हणतो ना आजीबाईचा बटवा, असा आजीबाईचा योगासनांचा बटवा काय असू शकतो? मान दुखली, कंबर दुखली, गुडघे दुखले, मी नेमकं काय करायला हवं, अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला समजून सांगितल्या जातील. हृदयाच्या, फुफ्फुसाच्या, मेंदूच्या स्वास्थ्यासाठी आपण नेमकं काय काय करू शकतो हे सगळं परिवार स्वास्थ्य उपक्रमामधून तुमच्यापर्यंत पोहोचेल. माझं आवाहन आहे तुम्हा सर्वांना की कुटुंबातल्या किमान एका व्यक्तीने हा कोर्स जरूर करावा आणि आरोग्यदृष्ट्या आपलं कुटुंब साक्षर बनवावं, स्वयंपूर्ण आत्मनिर्भर बनवावं. धन्यवाद.